लागलेला आहे करणकडे, कारण की करण एक दी रन मशीन म्हणून ओळखला जातो. असं बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वैभव पवार. मागील मॅच मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी वैभव पवारने केलेली आहे आणि तोच वैभव आता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. संध्याकाळच्या सत्राला आता सुरुवात झालेली आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठी भिडत आपल्याला इथे पाहायला मिळते. मनाचे राज्यचषक वेळी 2024च्या माध्यमातून अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस खुल्या गटातील संघांना प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि ते खुले गटातील सर्व खेळाडूंचा एक चांगला खेळ आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आहे विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे करण धुळे आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती वैभव पवार. पहिला बॉल घेऊन गोलंदाज वैभव तयार. इथे मात्र फटका खेळण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपला सोडून जाताना पाहायला मिळतोय. पंचांनी दोनही हात समांतर रेषेमध्ये नेलेले आहेत आणि व्हाईट बॉलच्या माध्यमातून धाव संख्या झाली आहे. धाव फलकावरती 1. उद्याचा दिवस स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्याच्या दिवसात सफाळा गटाला प्राधान्य दिलं गेलंय. यावेळेला मात्र पंचांकडे जोरदार अपील आणि अगदी मिडल स्टंप वरती मात्र हेरलं गेलं आणि इम्पॅक्ट जाणवला. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून जातीये इथे विकेट. विशाल गॉन बॅक टू द पवे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय बंटी बद्रिके. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी बंटीने केली आणि आता पुन्हा एकदा संघाच्या फलंदाजीची दारोमदार बंटीच्या खांद्यावरती आली आहे. कारण की पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर अप्रतिम असा हा चेंडू हाताळला गेला. विशालला काही समजलं नाही आणि सरळ पॅडवरती जाऊन आदळला. लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून विशालची विकेट, एक मोठी विकेट गळाला लागली आहे गोलंदाज वैभवच्या. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर वैभव टू बंटी. असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन वैभव तयार. गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल, अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. मैदानी लगत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेने स्वतःच खातं देखील उघडतोय बंटी आणि या एका धावेने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 2. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळत आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये हे दोन संघ परस्पर विरोधात आपल्याला लढताना दिसत आहेत. बाजार आळी मनोर विरुद्ध देवा स्पोर्ट्स कंगना 11. नाणेफेकीचा कौल देवा स्पोर्ट्स कंगना 11 या संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी बाजार आळी मनोर या संघाला आमंत्रित केलं आणि त्यानंतर पॉवर प्लेचं हे पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज वैभव काय कमालीची गोलंदाजी केली. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर विकेट मिळवली. त्यानंतर पुढील 2 चेंडूंवरती एकेरी धावा या दिल्या गेल्यात. एकत्रितपणे चेंडू झालेले आहेत या षटकातील 3 आणि धावा देखील आपण पाहतोय धाव फलकावरती झालेले आहेत 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार वैभव. इथे मात्र गती परिवर्तन केलं, टप्पा देखील बदलला आणि त्याचंच कारण शरीराचा वेध घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बंटी मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये दिसले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गलीचा क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा देखील आपण पाहतोय. शॉट फाईन लेग. इथे मात्र चांगला फटका, शॉट ऑफ पूल पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार क्लास टायमिंग षटकार. 6 धावा.
फटका सुंदर पुल शॉट पाहायला मिळाला बंटी बद्रिकेच्या बॅटमननं. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे 9. पुढील बॉल पुन्हा एकदा वैभव घेऊन तयार. यावेळेला स्विच हिटचा अँगल बनवला जरूर. पंचांकडे दाद मागितली परंतु हाईट फॅक्टर जणू काही पंचांना जाणवलेला आहे. एलबी करता रिव्ह्यू नाहीये पांडा या ठिकाणी. आपण लक्ष द्या. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 9. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना बाजार आळी मनोर या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 9. अंक दुसरा घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर विलास सोमवंशी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरील असलेली प्रेम क्रिकेटवर असलेली आवड ही मात्र त्यांना मैदानाच्या दिशेने घेऊन येते. पाहूया षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती विलास. राऊंड द विकेटने इथे मात्र पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा होता. खरपूस समाचार घेतलाय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार 6 धावा. कडक शॉट पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलक हलवला जातोय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 15. मागील मॅच मध्ये काही जास्त कॉन्ट्रीब्यूट करण करू शकला नाही परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवरती अप्रतिम दर्जेदार षटकार ठोकलाय. मॅच बॉल तिथे आलेला आहे. अतिशय सुंदर या चमचमीत ट्रॉफी उद्याच्या दिवसामध्ये समजेल की मनाचे राजे चषक वेळी या चषकावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आमच्या साईड स्क्रीनवर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा विलास सोमवंशी घेऊन तयार. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल केलेला आहे. अगदी फटलेस फटका. षटकार 6 धावा. दस्त 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार विलासच्या विरोधामध्ये खेळलेत करण धुळेने. जो दमखम आहे तो मात्र दाखवायला सुरुवात केली आहे करणने असं म्हणायला हरकत नाहीये. 2 इन अ रो. धावसंख्या आपण आता पाहतोय तर अगदी वेगानं पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 21. आता मात्र विलास सोमवंशी यांना विचार करण्यास करणनं भाग पाडलेला आहे. मागील मॅच मध्ये फेल झाला परंतु या मॅच मध्ये संधी मिळते आहे मोठे फटके खेळण्याची. त्याचं कारण सातत्यानं फेकले जाणारे आखूट टप्प्याचे चेंडू ते अगदी करणच्या रडारमध्ये येत आहेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा विलास राऊंड विकेटने करण धुळेसाठी. ते मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला शॉट फाईन लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. विथ द बॅट ही 1 धाव पाहायला इथे मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर आता झाली आहे धावफलकावरती 22. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. सौनेहा वैभव वैती माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सौजन्य झाले. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी श्री शैलेश भिकाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडनं सौजन्य झाले. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कुमार अक्षय राजेंद्र शेलार यांच्याकडनं सौजन्य झाले. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाजी मार्कवरती विलास. बंटीसाठी
मैदानी लगत चेंडूला खेळलं गेलंय स्क्वेअर लेगच्या दिशेला. वैभव तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या अगोदर आम्हाला त्यांचं नाव वैभव म्हटलं गेलं होतं त्यामुळे उल्लेख हा तसाच होतोय. करेक्शन. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सुमन दत्तात्रय मात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार राज दीपक मात्रे यांच्याकडनं सौजन्य केले. 5व्या क्रमांकाचं चषक श्री अभय शेलार यांच्या वतीने सौजन्य केलं गेलेलं आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू अगदी पिक केलेला आहे. हेलिकॉप्टर प्रकारे अगदी सरळ खेळलेला आहे आणि एकच रन तिथे मिळते. मालिका विराकरता आपण ट्रॉफी पाहतोय. नितीन मोरेश्वर वैती स्मिथ गोल्ड ओनर यांच्या वतीने. त्यानंतर तसेच स्मार्ट वॉच देखील मालिका वीरासाठी कुमार उन्नत श्रीधर पाटील यांच्या वतीने सौजन्य केलं गेलंय. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला बॉल यॉर्कर लेन तिथे पाहायला मिळाली आहे. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना बाजार आणि मनोर या संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 24 धावा. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजाकरता चषक सौजन्य केलं गेलेलं आहे कुमार चिराग नितीन वैती यांच्याकडनं. तसेच खास पारितोषिक आपण पाहतोय शिस्तप्रिय संघाकरिता देखील आहे. तुमची शिस्त तुम्ही डिसिप्लिन कशा प्रकारे मैदानामध्ये पाळता ते देखील इथे पाहिलं जाईल, अनालिस्ट केलं जाईल आणि त्यानंतर त्या संघाला शिस्तप्रिय संघ म्हणून गौरवण्यात येईल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता किशन सज्ज होतो. इथे मात्र पहिलाच बॉल अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय षटकाराच्या स्वरूपात. मालीची बॅटिंग पाहायला मिळते बंटी बद्रिकेकडनं आणि याच खेळासाठी खास करून करण धुळेच्या माध्यमातून आपण पाहतोय काय कमालीचा फटका होता करणच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा अजून एक येतोय. क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी इथे करणार नाहीत. करण गॉन बॅट आउट. संजय यांनी मात्र हेरलं. तर आपलं काम चोखपणे बजावलंय. 20 धावांची एक सुंदर विस्फोटक इनिंग आपल्या संघाकरिता खेळली आहे. करणची जागा घेण्याकरता आता नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय विकी मुंबईकर. दिवाळी गाव नवी मुंबईचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विकी मुंबईकर. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सेन्सेशनल खेळ विकीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक शैलीदार डावखुरा बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी. ते मात्र पहिल्याच बॉलवरती केलेला आहे हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकार 6 धावा.
किशनवरती हवाई हल्ले चढवले जात आहेत. या अगोदर करणच्या बॅटमननं पहिल्याच बॉलवरती षटकार जरूर मारला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लागलीच त्याने विकेट काढली करणची. त्यानंतर आपण पाहिलं तर विकी मुंबईकर आले आणि विकी मुंबईकरने देखील आपले जलवे दाखवायला सुरुवात केली आहे. अतिशय चांगला एक उंच पुरा फटका पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या झालेली आहे बाजार आणि मनोर या संघाची 2 गडी बाद 36. रनअप मध्ये थोडासा बिघाड आणि त्या कारणास्तव मात्र पंचाने डेड बॉल हा घोषित केला गेलेला आहे. सर्वात लवकर आपण पाहिलं तर विशाल स्वस्तामध्ये बाद झाले. कुठलंही कॉन्ट्रीब्यूट त्यांनी केलं नाही. त्यानंतर खूप चांगलं पैकी कॉन्ट्रीब्युशन केलं. करण धुळे यांनी 20 धावा अप्रतिम चांगल्या प्रकारे काढल्या गेल्या. पुन्हा एकदा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. अगदी वेगवान हा चेंडू ऑफ स्टंपवरती मात्र मारा केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर षटकार देखील पाहायला मिळाले आणि एका इंटरव्हल नंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात वैभवच्या आपण पाहिलं होतं 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर विलासच्या षटकामध्ये आल्या होत्या 15 आणि हे तिसरं षटक किसनचं मार्गस्थ आहे. आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत. 12 धावा या टिपल्या गेलेल्या आहेत आणि एक विकेट देखील किसननं प्राप्त केली आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट हे आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व प्रेक्षकांना एक मेजवानी खुल्या गटातील खेळाडूंना पाहण्याची निर्माण झाली आहे. मनाचे राजचषक वेडीच्या माध्यमातून चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. चेंडू गेलाय षटकार 6 धावांसाठी. काय अप्रतिम फटका होता. ऑफ स्टंपवरती मात्र फुलटॉस बॉल होता आणि त्या बॉलला मात्र अगदी आपल्या शैलीमध्ये खेळून काढलं. या षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 42 धावा. काय कमालीची बॅटिंग. अगदी वेगानं ह्या धावसंख्येला मात्र आकार दिला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा किसन घेऊन तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. तितक्याच वेगात अगदी खोलवर टप्प्यात यॉर्कर लेन्सचा वापर गोलंदाजाने केला आणि बग्याच्या भूमिकेमध्ये फक्त राहिले विकी मुंबईकर. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना बाजार आणि मनोर या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 42. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर संजय टू बंटी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल या षटकातील अगदी सन्मानजनक चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता होते धाव फलकावरती 43 धावा. रायगडचा ब्रँड आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बंटी बद्रिके. काय चांगली बॅटिंग करतोय. का मी इतक्या दूरून इथे आलोय तर माझ्या टीम करता सपोर्ट करायला, चांगलं क्रिकेट खेळायला, जे माझे चाहते आहेत त्यांना चांगलं क्रिकेट दाखवायला आणि ते देखील त्याने आजच्या दिवसामध्ये दाखवलंय. षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र विकीच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चांगला फटका येतो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगला स्टॉप यावेळेला मात्र वैभव पवारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण आता पाहतोय तर झालेली आहे बाजार आणि मनोर या संघाची धाव फलकावरती 45 धावा. चांगली सरासरी इथे मात्र गाठताना फलंदाज दिसत आहेत. पाहूया ओव्हरमधील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा संजय तयार. इथे मात्र चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र अंजाम दिलेला आहे मिड विकेटच्या दिशेला. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस त्याला खेळलं मिड विकेटच्या क्षेत्रात. चौकार 4 धावांकरिता.
धन्यवाद. अतिशय चांगला फटका, अप्रतिम. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या बाजार आळी मनोर या संघाची धावसंख्या झाली आहे 49. संजय यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू जातोय. चौकाराच्या स्वरूपात 4 धावा. अतिशय चांगली बॅटिंग, क्लेवर बॅटिंग पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 50च्या पुढे. 53 धावा झाल्या धाव फलकावर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची स्लाइट एज लागून चेंडू जातोय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक किसन स्वतः तिथे आहेत, चेंडूला अडवतायत आणि एक रन तिथे मात्र घेण्यात यशस्वी होत आहेत फलंदाज. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 54. 54 रन्स ऑन द बोर्ड. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये फलंदाजांना यश आलं. पहिला गडी आपण पाहिलं तर बाद झाला होता 1 या धावसंख्येवरती, त्यानंतर दुसरा बाद झाला 30, त्यानंतर ही चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. मात्र चांगला बॉल होता, मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं या शेवटच्या बॉलला. आणि इथे काय झालंय, काय घडलंय तर रनआउटच्या माध्यमातून 7 विकेट. 4 षटकं पूर्ण झाली आहेत. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 55-56 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते ऐकवण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या ऐकूया व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट वसई आडणे गावचा गोड आवाज प्रमोद शेळके सरांना या आपण ऐकूया. तर एकत्रित लक्ष पाहायला मिळतं 56. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आहे या पालघर जिल्ह्यामध्ये आणि अतिशय सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. ज्या प्रकारची बॅटिंग बदलापूरचा ब्रँड आपण सातत्याने पाहिलं. करण धुळेला अप्रतिम बॅटिंग केली. बंटी बद्रिकेला आपण पाहिलं जो लोधिवली गावाचा आणि खालापूर तालुका आणि डिस्ट्रिक्ट जर आपण पाहिलं तर रायगड या ठिकाणाहून 125 किलोमीटर अंतर कापून मात्र या सफाळीच्या क्रीडानगरीमध्ये आला आणि त्याने पुन्हा एकदा आपल्या नावाचा डंका वाजवला. विकी मुंबईकर नवी मुंबईचा ब्रँड म्हणून ज्याच्याकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो त्याने सुद्धा मात्र प्रेक्षकांची मने जिंकली आणि चांगला खेळ त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू पडताळली परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं फार गरजेची गोष्ट आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये 56 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं. संजय महागडा ठरला. किशन यावेळेला आपण पाहू शकतायत थोडंसं महागडा ठरला गेला आणि त्यानंतर विलास आपण पाहिला महागडा ठरला आणि वैभवचं एक सुंदर षटक आपण पाहिलं. पहिल्या इनिंगचा विचार करता हा मॅच समरी 20 वर करण धुळेने सुपर बॅटिंग केली. त्यानंतर बंटी भद्रिकेने आपण पाहिलं तर एक षटकार आणि 3 सिंगल अशा 9 धावा त्याने जरूर जमवल्या. विकी मुंबईकरने 23 धावांची एक क्लास इनिंग या वेळेला जरूर खेळी केली गेली. तर 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. एका साईडला आकाश उर्फ पांडा इंजुरीने त्रस्त आहे परंतु मी चांगले क्रिकेट खेळणार. गेल्या मॅच मध्ये बॅटची एज घेत डोळ्यावर चेंडू जाऊन आदळला आणि थोडंसं इंजुरीने त्रस्त झाला होता आणि पुन्हा एकदा आता
कव्हर होत असताना पाहायला मिळतोय आणि या मैदानात उतरताना आपण पाहू शकतो, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो आणि क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत, कारण क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट हा आमचा श्वास आहे, क्रिकेट हा आमचा जीव की प्राण आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे, हेच प्रत्येकाने व्यापून टाकले गेले आणि आज टेनिस बॉल क्रिकेट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 55, 56 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळेला साहिल लोंगलेला आपण पाहू शकतायत, मॅन फ्रॉम कर्जत वरून मात्र या वेळेला आपण पाहू शकाल हा गोलंदाज बिलॉंग करणारा. पहिलं षटक हाताळण्यासाठी तर आकाश विरार विभागातून आपण पाहू शकाल बोळिंज या ठिकाणाहून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला होता, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, तत्पूर्वी कोणतीही धाव येणार नाही. गेल्या मॅच मध्ये आतिशने आतिषबाजी केली होती, सुपर बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं, परंतु क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. ती खूप महत्वाची भूमिका असते, तो तुम्हाला क्लास दाखवावा लागतो. झालं गेलं विसरून ते नव्यानं सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. अप्रतिम फटका छान आहे, सरळ बॅटचा उपयोग केला गेला, पॉवर प्लेचं बंधन आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट शॉट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी सुस्वागतम चौकार. वर खरपूस समाचार घेत सरळ बॅटचा उपयोग काय असतो हे आकाश पांड्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. चौकार आला, गुड डिलिव्हरी, परंतु इथे साहिल लोंगले दर्शवत असताना जरी चौकार आला तरी काय झालं, माझ्याकडे सुद्धा तो वेग आहे, भन्नाट वेग यावेळेला आपण पाहू शकताय. रफ्तार का राजा असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तिसऱ्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसरा बॉल पुन्हा एकदा डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, गुड बॉलिंग. यावेळेला जरूर वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज साजिद लाला सर त्या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, स्थिरावले परिपूर्णतः डॉट बॉलवर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथे आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना बाजार अळी मनोर ही टीम आपण पाहू शकाल, तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय देवा स्पोर्ट्स कंगना 11 या टीमच्या माध्यमातून. जो संघ जिंकेल तो संघ ध्रुव 11 वामिका स्टार सातपाडीकर या टीम बरोबर शेवटची मॅच खेळेल. अप्रतिम अगोदरच बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. साहिल लोंगले काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर भेदक मारा. जेव्हा प्रोफेशनल खेळाडू येतात, चांगली गोलंदाजी करतात, त्यांचा बोलबाला कसा असतो हे ते सिद्ध करताना पाहायला मिळतात. अशा वेळेला ग्रामीण भागातील खेळाडू नी ते ऑब्झर्व करावं, अभ्यास करावा की आपल्याला सुद्धा कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. फक्त क्रिकेट पाहणं हे मात्र योग्य नाहीये. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. चौकाराकरिता संघर्षाचा चौकार या शेवटच्या बॉलवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 8 या धावसंख्येवर 2 चौकार आले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 48 रनची आवश्यकता. 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल देवा स्पोर्ट्स कंगना 11 या टीमला. हिमांशु पाटील गोलंदाजी मार्कवर. रॉकी ग्रुप चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. नवीन वर्षाचं आगमन आणि 2025 मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी स्वादिष्ट मेजवानी टेनिस बॉल क्रिकेटची. अर्थातच आपण पाहू शकतायत 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, विटी लाईनचा विश्वचषक आणि गेल्या वर्षाचा बेस्ट बॉलरचा किताब म्हणून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून हिमांशु पाटीलकडे पाहिलं गेलं आणि त्याला सन्मानित केलं. तोच खेळाडू मात्र तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टिंबी खोडावे हे नाव घेतल्यानंतर प्रत्येकाला आठवतं ते रॉकी ग्रुप चषक. गोलंदाज सज्ज होईल. हिमांशु
अप्रतिम फटका चांगला आहे अतिशच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. आरफ शेख त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. मॅन फ्रॉम बदलापूर, खूप चांगला गोलंदाज. जेव्हा त्याच्याशी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 2 मॅचेसमध्ये मी खूप मार खाला होता. अलिबाग या ठिकाणी सुद्धा मात्र माझ्यामुळे मॅच हरली होती, परंतु आज मी या ठिकाणी 6 बॉल 11 धावा करून दिल्या नाही. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने स्लोवर वन चेंडू. हे व्हेरिएशन असणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच दर्शवत असताना हिमांशू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. समोरचा प्रतिस्पर्धी संघ कोणताही बलाढ्य असो, कोणताही फलंदाज मात्र मातब्बर असो, परंतु मी माझी चांगली गोलंदाजी करेन हा माझा आत्मविश्वास आहे. ऑन साईडला जरूर खेळला गेला. आरफ शेख पुढे सरसावेल, फेकी करेल लॉंग ऑन मधून. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल डबलने फरक पडणार नाही प्रतिस्पर्धी संघाला, परंतु अतिशय अजून वेळ घेतायत. काही फलंदाजांचं एक गुणवैशिष्ट्य असतं की ते स्वतः पहिलं प्रतिस्पर्धी संघावर थोडंसं दडपण आणायचं असेल तर सिंगल डबलला महत्व देतात, थोडासा वेळ घेतात. जसं आकाश जांगीडने आपण पाहिलं काय बॅटिंग केली होती. सर्वांची चर्चा एकच राहिली की त्याने धाव काढायला हवी होती. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका आहे. फिल्डर आरफ शेख त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. आकाश पांड्याच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. मध्ये 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 45 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. संध्याकाळचं सत्र थोडंसं दमट वातावरण, थंड गुलाबी हवा वाहत असताना पाहायला मिळते. या निसर्गरम्य अशा वातावरणात एक सुरेख सामना मैदानात रंगताना आज खुला गटमधून. आकाश पांड्या यावेळेला इंजुरीने त्रस्त होऊन सुद्धा मी क्रिकेटसाठी तत्पर आहे. जसं प्रॅक्टिसमध्ये आपण पाहू शकला तर शुभमन गिलच्या अंगठ्याला चेंडू लागला आणि दुखापतग्रस्त झाला, परंतु आजच्या हेडलाईन्स महाराष्ट्र टाइम्समध्ये जरूर चांगली बातमी आली की लवकरात लवकर तो सराव करताना दिसला आणि 6 डिसेंबर पासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात होईल. टॅप केला जातोय करण माळीच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट. बंटी बद्रिके त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र फेकी येईपर्यंत इथे काय होईल, थर्ड अंपायर रेफर केलं जाईल. पंचांना यावं लागेल. पाहायचं रनिंग बिटवीन द विकेट सुपर आहे का, बॅट स्लाइड केली की नाही. डिसिजन पेंडिंग. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 आपण पाहताय. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खुला गट आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवतायत. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि या मॅचचा आनंद घ्या. OUT आउट. कारण माईला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एकच धावेवर सॅटिस्फाईड ही आहे ओळख बंटी बद्रिके. अर्थातच ओंकार ज्याचं नाव, परंतु बंटी या नावाने जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटला ज्याला पसंती मिळाली. लेदर बॉल क्रिकेटचा इतिहास सुद्धा आपण चालला तर खूप चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळालं आणि चांगला थ्रो केला त्या ठिकाणी. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. सनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सपाटीकरण मैदान आपल्याला पाहायला मिळतं. त्या मैदानासाठी घेतलेली संपूर्ण वेढीकरांनी मेहनत त्यांची आतापर्यंत पाहायला मिळते. जशी रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि प्रत्येकाचं लक्ष वेधित करणारी स्पर्धा येते ते म्हणजे SP बॉयज ट्रॉफी. ऑन साईडला पायावरचा चेंडू जरूर होता. मनगडाचा वापर केला. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे एफर्ट घेतले.
एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 13 वर जाऊन पोहोचली गेली. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 4 आणि दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर धावा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरूर आल्या. पहिल्या षटकात 8 धावा आणि दुसऱ्या षटकात 5 एकंदरीत धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आरफ शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. गेल्या मॅचचा जर आपण विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली. षटकार आल्यानंतर ज्या पद्धतीने खूप चांगला कमबॅक केला. अतिश एका साईडला आपण पाहताय तर न्यू बॅटर सनी. 12 बॉल 43 रनची आवश्यकता आहे. बारा बॉल आणि 43 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल आणि सरळ चेंडूला पाठवलंय फिल्डरच्या हातामध्ये. इथून विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय मिस्टर सनी. गॉन. अप्रतिम पुढे ठेवला होता हा चेंडू, परंतु पंचांचा निर्णय यावेळेला आपण पाहतोय स्वीकारतोय. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत विचार केला तर 2 बॉलचा खेळ समाप्तीवर. आरफ शेख उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू जर आपण पाहिला तर या वेळेला चेंडूला लेफ्ट केलं होतं. राहुल आशाभूत नजरेने त्यांनी पाहिलं, परंतु इथून आपण पाहतायत डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 आहे. 56 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर थोडीशी नामुष्की उडवले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहुलचा. आता पर्याय फक्त समोर दिसतात ते षटकार आणि चौकार. बॉल फेकून झाले ते 4. तिसरे षटक आहे. प्रगतीपथावर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम तेच तर्रार पाहायला मिळतोय. काय चेंडू पाहायला मिळाला टप्पा अचूक पद्धतीने. बॅटचे एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. स्टॉप केलं जाईल 38 सर्कल मध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14. या धावसंख्येवर विजयासाठी जर आपण पाहिलं 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजून सुद्धा विजयासाठी 42 रनची आवश्यकता आहे. 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. 56 रनचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. आरफ शेखने जो कमबॅक केलाय तो अप्रतिम पाहायला मिळतो. प्रॅक्टिसचा थोडासा अभाव जरूर त्याने दाखवून दिला होता गेल्या 2 मॅचेस मध्ये, परंतु या गेल्या मॅच मध्ये अप्रतिम कमबॅक केलं.
यावेळेला आपण पाहू शकता टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकला. चांगला चेंडू होता. विजय अप्रतिम. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय विजयचा. फलंदाजांचं चूक कामगिरी बजावली, ज्यामध्ये करण धुळेने सुपर बॅटिंग केली 20 धावांची. बंटी भद्रिकेने चांगली बॅटिंग करत असताना 9 धावांचं योगदान दिलं. विकी मुंबईकरने जी आक्रमकता दाखवली ती वाखाणण्याजोगी होती. 23 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या. म्हणजे कॉन्ट्रीब्यूट करणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, परंतु बॅटचा टो लागला आणि इथून मात्र आपण पाहू शकतात आता त्या मूडमध्ये नाही आहेत. फक्त विजयाचा सुगंध हा दरवळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम ऑन दी टोस खेळला गेलाय. फटका तर छान आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. फलंदाज बाद. अतिशय खेळीला पूर्णविराम. गॉन. आता फक्त फॉर्मॅट या सामन्याची बाकी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते 4 बॉलचा खेळ झालाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज भावेशने जी बॅटिंग केली अप्रतिम. सुपर बॅटिंग कुशल नेतृत्वावर आपण पाहू शकलात. किड या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. आज जिशान खानने जे इम्प्रोव्हायझेशन दाखवलं, पुन्हा एकदा कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव म्हणजे जिशान खान. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. फक्त आता शेवटचा चेंडू यावेळेला राहिलाय आणि इथून विजयाचा जरूर आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब केलं जाईल. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. फटका तर छान आहे. विकेट मेडनवर येईल का? आणि यस, डेफिनेटली विजयने विकेट मेडनवर जरूर या ठिकाणी आपण पाहिली तर फेकली गेली आणि सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आहे. बाजाराळी मनोर टीम आपण पाहू शकताय. तर देवा स्पोर्ट्स कंगना 11 टीम आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. चला लगेच टॉस करण्यासाठी या वेळेची दिरंगाई न करताना शैलेशजी पाटील यांना मी विनंती करेन की आपण या. ग्रामपंचायत सदस्य